आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कंत्राटदारांनी चुकीची कामं केली तर त्यांना काळ्या यादीमध्ये टाकणार। नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा। विकास करताना दर्जा द्या, 2 पैसे कमवा पण चांगलं काम करा, अजित पवारांचं कंत्राटदारांना आवाहन। कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पण वेडीवाकडी कामं केली तर त्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीमध्ये टाकलं जाईल आणि त्याच्याकडनं वसुली केली जाईल। कृषी महाविद्यालयामधील कृषी मंत्र्यांच्या कार्यालयावरून माणिकराव कोकाटे पुन्हा चर्चेत। 2 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या कार्यालयाला विद्यार्थी प्राध्यापकांचाही विरोध। जानेवारीमध्ये भेटीसाठी आले असता कृषी मंत्र्यांनी कार्यालय उभारण्याच्या दिल्या होत्या सूचना। 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, आम्ही दिलेल्या वचनापासून फारकत घेणार नाही। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं वक्तव्य। विरोधक त्यांच्या मनातील नैराश्य लाडकी बहीण योजनेवर काढतात असाही टोला। बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे त्या निमित्ताने घेईल। विरोधक टीका करत राहणार, त्यांच्यामधलं जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठेतरी या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्र्यंबकेश्वरसाठी 1100 कोटींचा विकास आराखडा। पहिल्या टप्प्याचं काम कुंभमेळ्याआधी पूर्ण करणार। रस्ते पुलांची उभारणी करणार, निधी कमी पडू देणार नाही, फडणवीसांची माहिती। जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे। त्याचे 2 टप्पे आम्ही करतो। नाशिक जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री देणार। नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। जोपर्यंत पालकमंत्री नसतो तोपर्यंत जिल्ह्याचा चार्ज सीएम कडे असतो असंही विधान। नासिक को हम गार्डियन मिनिस्टर देंगे, लेकिन जब तक गार्डियन मिनिस्टर नहीं होता है उसका चार्ज सीएम के पास होता है। न्यायाधीश यशवंत वर्मांच्या निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशी समिती नियुक्त। 14 मार्च रोजी घडलेल्या घटनेची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल। घरात कॅश सापडलेल्या न्यायाधीश यशवंत वर्मांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अन्यथा संसदेनं वर्मा यांच्यावर कारवाई करावी। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची मागणी। भी आम आदमी का विश्वास बरकरार के लिए जस्टिस वर्मा जी ने खुद इस्तीफा देना चाहिए, ताकि एक अच्छा उदाहरण हम सामने दुनिया के सामने पेश कर सकते हैं। बड्या बिल्डरांकडून बीएमसीचा 20,000 कोटी मालमत्ता कर थकीत। मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप, तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, रवी राजांची मागणी। मालमत्ता कर जे आहे जे मोठे मोठे बिल्डर्स आहे आणि त्याचे काम चालू आहे, पहिला त्याचे कर जे टॅक्स आहे आपण पहिला त्या घ्यायला पाहिजे, नंतर त्याचे नाहीतर कारवाई करायला पाहिजे। बच्चू कडूंचं रायगडच्या पायथ्याशी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलन मागे। मंत्री गोगावले आणि योगेश कदमांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित।